आपल्या भाषणात राज ठाकरेंनी लोकसभेत 1 जागा मिळवणाऱ्या अजित पवारांना विधानसभेत 42 जागा कशा मिळाल्या असा सवाल उपस्थित केला होता। त्यावर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय। स्वतःच्या मुलाला विधानसभेत निवडून आणू न शकणारे राज ठाकरे सकाळी लवकर उठून अजित पवारांप्रमाणे त्यांनी काम करावं असा टोला लगावलाय। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सुद्धा राज ठाकरेंवर टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय दादा ज्या पद्धतीनं रात्रंदिवस कबाळ कष्ट करतात, मेहनत करतात, शेती असेल, कला असेल, इतर जे कोणते क्षेत्र असतील, त्यामध्ये राजकारण असेल, या सगळ्या गोष्टीची मेहनत खऱ्या अर्थानं 42 जागेपर्यंत त्यांना घेऊन आली। मात्र आपल्या सुपुत्रांचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं आणि त्याकरता अजितदादांसारखं पहाटे 5 वाजतापासून मला असं वाटतं त्यांनी कामाला लागलं पाहिजे। त्याच्याशिवाय अजितदादा नावाचा विकास पुरुष त्यांना कळू शकणार नाही। शेवटी त्यांची देखील ईडीची चौकशी लागली होती, त्यामुळे तर त्यांची भूमिका 2024च्या लोकसभेला बदलली नाही ना। त्यामुळे ते महाराष्ट्रातील मोठे नेतृत्व आहे। अधिक याच्यावर न बोलता केवळ आत्मचिंतन त्यांनी हे करावं की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पक्षाचं वाटचाल कशी राहील, त्यांचे पदाधिकारी त्यांच्या पक्षात कसे राहतील, अन्य पक्षांमध्ये काय चाललंय यापेक्षा आपल्या पक्षाच्या पुढच्या वाटचालीचं चिंतन त्यांनी केलं तर ते त्यांच्या पक्षासाठी अधिक संयुक्तिक राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।